एका विद्यार्थ्याचा वापर करून कुठेतरी बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे. असे प्रयत्न हजार वेळेस त्या ठिकाणी झालेले आहेत. याचं कारण तुम्हाला सांगतो की एका चांगल्या व्यक्तीला त्या ठिकाणी आपण थांबवू शकत नाही, त्याला बदनाम करायचा प्रयत्न आहे. सत्यता ही आहे, नितीन भालेराव हा नाशिक ब्रँचचा विद्यार्थी आहे. त्याला 6 महिन्यापूर्वीच त्याच्या वागणुकीमुळे तो स्वतः लिहून देतोय त्याच्या हस्ताक्षरात की मी भांडणं करणारा विद्यार्थी आहे, मी भांडणं केलेले आहेत, मी अशा माऱ्या केल्यात, त्यामुळे मला त्या ठिकाणी इथून बडतर्फ करण्यात येतं, काढण्यात येतं. हे त्याचं लेटर आहे, त्याची सही आहे, त्याचा अंगठा आहे. हे मागचं लेटर आहे. अशा विद्यार्थ्यांना काढून दिल्यानंतर त्याच्या नंतर काय घडलं, कोणी त्याला आणलं हे मी सांगेलच. मी एकच सांगेन की तो विद्यार्थी औरंगाबाद ब्रँचला आला आणि त्याने विनंती केली की मला 10 दिवस इथं राहू द्या, माझ्या एका कॉलेजला कुठेतरी पेपर आहेत आणि ते पेपर मला द्यायचे आहेत. या बहाण्याने तो इथं राहिला. त्या ठिकाणी पेपर त्याचे असतील नसतील तो प्रश्न नंतर, आणि तो राहिला आणि त्याने खोटे नाटे करून एक केस दाखल करण्याचा प्रयत्न केला. ही अक्षरशः खोटी केस आहे आणि हे लवकरच प्रूफ होईल आणि त्यात त्याचे प्रूफ आमच्याकडे आहेत. आम्ही ते मीडियाला आणि सगळ्या ठिकाणी दाखवू. मला एकच कळतं की त्याच्यात केलेले आरोप, जेवणाच्या बाबतीत आरोप केलाय. मी एक सांगतो, अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान. गरुड झेपला दररोज 200 लोक फ्री जेवतात, आलेले पालक जेवतात. आम्ही काय क्वालिटी देतो हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे, निकाल माहिती आहेत. आणि त्यामुळे कुठेही राजकारण करू नका. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं आणि कोणाला बदनाम करून तुम्ही कधीच मोठे होणार नाही, हे मी तुम्हाला सांगेन. सर, नेमकं राजकारण कोण करतोय? तुम्ही ज्या पालक करताय का विद्यार्थी करताय? किंवा पालक विद्यार्थी कधीच राजकारण करत नाही, पण त्यांना करून घडवणारे दुसरे असतात. याच्या मागचे हिरे वेगळे आहेत आणि ते लवकरच पुढे येतील. आणि मी एकच सांगेन, आम्ही सत्याच्या मार्गाने चालतोय, सत्याने चालतोय, त्यामुळे आम्हाला कोणाची भीती नाही. आमच्याकडे प्रूफ आहेत आणि हे प्रूफ कोर्टामध्ये वारंवार सिद्ध झालेले आहेत. मागे असाच एका विद्यार्थिनीला त्या ठिकाणी विद्यार्थिनीचा वापर करून असा प्रयत्न झाला होता. आता दुसऱ्यांदा करतायत, ते लगेच उघडे होईल आणि सत्य बाहेर येईल, एवढंच सांगेल. तुमच्या संस्थेला बदनाम करण्याचा डाव आहे, काय विषय आहे नेमका? विद्यार्थी पालक नाही म्हणतात, तर मग नेमकं राजकारण करतंय कोण? माझ्याकडे महाराष्ट्रातील कितीतरी विद्यार्थी शिकायला येतात प्रत्येक जिल्ह्यातून. ते आमच्या नावामुळे आणि आमच्या रिझल्टमुळे. आणि बदनाम करणारे कोण असतील त्यांना एकच सांगेल, तुम्ही कितीही प्रयत्न करा, सत्य सत्यच असतं. म्हणजे तुम्ही जे प्रकार घडला त्याबद्दल म्हणजे या असं काही घडलेलंच नाही? घडलेलंच नाहीये आणि त्याचे प्रूफ आहेत माझ्याकडे. अच्छा. आणि ज्यांच्या काही रेकॉर्डिंग व्हायरल होत आहेत त्याच्यात उल्लेख केलेला आहे, तुमचे काही सर आहेत त्या पालकांशी बोलतायत की ते म्हणतायत की बाबा हो घटना घडलेली आहे? अशा कुठल्याही रेकॉर्डिंग नाहीये, अशी कुठल्याही रेकॉर्डिंगची मी पुष्टी करत नाही. आणि असेल तर त्यांनी समोर यावं. त्यांनी आता केस दाखल करण्याचा प्रयत्न केलाय, कोर्ट त्याला त्या ठिकाणी उत्तर भेटेल. ओम नितीन भालेराव. मी नाशिक गरुड झेप इथल्या बॅचमध्ये आहे. इथं 12वीचे पेपर द्यायसाठी आलेलो होतो. गरुड झेप अकॅडमीमध्ये आहे का अजून पण? हो आहे. इथं म्हणजे पेपर द्यायसाठी आलेलो होतो. 23 तारखेला आम्ही जेवण ऑर्डर केलेलं होतं बाहेरून, झोमॅटोवरून. सरांनी त्याच्यावरून खूप मारलं. म्हणजे जेवण ऑर्डर केलं, मागच्या साईडने सर जेवण घेऊन देत नव्हते आम्हाला. मग आम्ही मागच्या साईडने जेवण मागवलं. सरने आम्हाला धरलं, पठाण सरांनी, मग खूप मारलं. त्याच्यामध्ये मला हे पण म्हणजे तुझी लायकी नाही पैसे भरायची, फुकट खातो 13 दिवसापासून. रात्री 11:30ला वापस ऑफिसमध्ये घेऊन खूप मारलं रक्त पडेपर्यंत. मला एक सांग, तू झोमॅटोमधून बाहेरून काय ऑर्डर केलं आणि काय मागवलं? बिर्याणी ऑर्डर केली होती, मंचुरियन होते. या हॉस्टेलमध्ये किंवा या ज्या परिसरामध्ये तुम्ही राहता, इथं जिथं जो टाईप झालेलं गरुड झेपसोबत, इथं अलाउड आहेत का बिर्याणी? सरांनी आम्हाला सांगितलं नव्हतं अलाउड आहे असं. पहिले पण केलं होतं आम्ही ऑर्डर. आता ते म्हटले ऑर्डर म्हणजे बंद आहे ऑर्डर. अच्छा, म्हणजे इथे व्हेज नॉन व्हेजचा प्रकार अलाउड आहे नाही आहे याची शहानिशा न करता तुम्ही ऑर्डर केलं. हो. त्यावर पठाण सरांनी आक्षेप घेतला. हो. बरं, तर विषय असा आहे, त्यानंतर काय झालं मग? कोणत्या तारखेची ही घटना आहे? 23 तारखेची घटना आहे. 23 तारखेची घटना. पेपर कोणता चालू होता त्यावेळेस? म्हणजे 25ला सायन्सचा पेपर होता आमचा, बायोलॉजीचा.
बरं, तुझ्या वेळेस इथं तुझ्यासोबत कोण कोण आलेलं आहे? इथं म्हणजे अकॅडमी मग पप्पा आहे, हं. काकी आहे, बरं आणि मम्मी. बरं, मग त्या घटनेनंतर पुढं काय झालं? आणि पुढे सकाळी रात्री माझ्या नाकातून रक्त अर्ध्या घंट्यापर्यंत येत होतं. मग मला चक्कर येत होती. बेडमध्ये गेलो आणि झोपून घेतलं. सकाळी पप्पाला कॉल करून बोलवून घेतलं. सकाळी 7 ते 8च्या दरम्यानमध्ये कॉल केला घरी. मारहाण करणारे किती लोक होते? 3 जण होते. कोण कोण? पठाण सर, स्वप्नील सर, अभिजित सर. अजून काय काय बोलले? म्हणजे खूप गाणगाण शिवायले आई बहिणीवरून. म्हणले तुझी लायकी नाही मीच पिवायची. शिवीगाळ झाली. कुठे कुठे मार लागलेला आहे? डोक्याला लागलेला आहे मार, पाठीला लागलेला आहे. इथं PFCच्या पाईपने मारलं. इथं PFCच्या पाईपने मारलं जाऊन पायाला. इथं पोटरीवरती वरण आहे काही? काही निशाण आहेत का? निशाण नाही. अकॅडमीमध्ये केव्हापासून भरती झालेले आहेत? 2024 कुठल्या ब्रांचला? नाशिकच्या ब्रांचला तिथं फीसचा काही प्रकार आहे? भरली नाही भरली काही? आहे. किती फीस भरली, किती बाकी आहे? 2.5 भरली. 2.15 2.15. 2,15,000 भरलेले. किती बाकी आहे? 50,000 बाकी 50 50,000 बाकी आहे. बरं, तर का हा बाकी फीसचा वाद होता का? नाही, बाकी फीसचा वाद होता, फक्त मेस फीसचा वाद होता. वीस फीसचा वाद. हो. बाकीची फीस भरायचं काही बोलणं झालं तर 50,000 कधी भरणार, काय भरणार? टप्प्याटप्प्याने होतो मॅडम. आणि आम्ही त्याला 1 वर्षांचा तो घरीच आहे. तो गेले नाही, कारण तिथं जेवण वगैरे काही छान बरोबर नव्हतं हे करत, आम्ही पाठवलं नाही. आणि तिथं त्रास होता, शिवीगाळ येते, मग त्याला त्यापेक्षा घरी राहिलेले योग्य मारतो. सतत दवाखान्यामध्ये आणि दवाखान्यात सतत म्हणजे करता आम्ही त्याला घरी घेऊन आलो. आणि 11वीला तो आमच्याकडे घरीच आहे. सर मला एक सांगा, हां. आता आपण जे म्हटलं मी ऐकलं, आपण विद्यार्थ्याचा जेव्हा प्रवेश घेतला तेव्हा आपल्याला माहिती होतं फीस काय आहे? हो, माहिती होतं. आपल्याला टप्प्याटप्प्याने भरायचं हे आपल्याला माहिती हो, होतं. माहिती होतं. आपण म्हणता नंतर विद्यार्थी 1 वर्ष घरी होता, हो तरी फीस भरणं हे तर बंधनकारकच राहणार आहे. हो, ते आपल्याला बंधनकारक. भरावे लागणार आहे. जरी मेसचं अन्न निकृष्ट असलं, जरी काही तुमचे तक्रारी असल्यात तरी त्या बाबी वगळून आपल्याला असे आरोप करून फीस तर भरणं अनिवार्य आहे, ते आता आपल्याला भरावं लागणार आहे. हां. तर आता वाद जो आहे तो मेसच्या पैशावरून कसा घडला? मेसच्या पैशावरून या महिन्याची फीस भरलेली नव्हती मेसची आणि फेब्रुवारीची. किती फीस असते मेसची? 4,500 राहण्याची आणि जेवणाची दोन्ही मिळून. आता हा नाशिकला होता, तर मेसचे किती पैसे भरले ते फीसचे? काहीच नव्हते काहीच भरले? नव्हते भरलेले. कारण तो 10 तारखेला 8 तारखेला 8 तारखेला तिकडनं इथं आला आणि 25 तारखेला रिटर्न येणार होता. तर ते पूर्ण फी मागतो मी, त्याने मला अर्धी फी घ्या. त्याच्यामध्ये मग मुलाला जेवण नाही दिलं, मुलाला मारहाण, रक्त पडेपर्यंत मारहाण केली मुलाला. आणि संचालकाला विचारायला गेलो तर संचालक उलटे उत्तर देतो, जातीवाद बोलतो. संचालकाचं नाव काय? निलेश सोनवणे. आपण कुठेही जेवलो साहजिकच आहे सर, बाहेर जर जेवलो तरी आपल्याला पैसे भरावे लागतात. बरोबर लागतं. मग मेसचं फीसचं पैसे भरण्याचं आपल्याला थोडंसं मी त्याला म्हणलो कमी करा, नाही तर मी भरून टाकल. तर मला म्हणतो तुझी लायकी आहे का, तुझी अवकात आहे का? कमी करा कोणत्या बेसवर बोलले फुकट- आपण फुकट निकृष्ट खायला अन्न पाहिजे. भेटतंय त्याच्या बेसिस